नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा प्रचंड विरोध होत होता। या पार्श्वभूमीवर हा महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी पर्यायी उपाय करण्याचा निर्णय करण्यात आला आहे। त्यानुसार पर्यायी संरेखनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध आवळण्यासाठी आवश्यक ते कार्य केले जाणार आहे। विरोध मावळला नाही तर पर्यायी महामार्ग कोकणातून नेण्याचा अंतिम विचार करण्यात येईल अशी MSRDCची भूमिका आहे। लवकरच जमीन मोजणीला सुरुवात करून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरुवात होईल। कोकणाकडे हा महामार्ग कसा नेता येईल हे आपण पाहूया। महामार्गासाठी 12 जिल्ह्यातल्या 9300 हेक्टर जागा अधिग्रहित कराव्या लागतील। कोल्हापूरकरांचा विरोध पाहता 8200 हेक्टर जमीन अधिग्रहणाचे काम करण्यात येईल। सांगलीवरून पुढे रत्नागिरीकडे नेत कोकण द्रुतगती महामार्ग जोडण्याला पर्यायी संरेखनानुसार काम झाल्यास गोव्यावरून काही अंतरावरती पत्रादेवीच्या अलीकडे महामार्ग संपेल। मित्रांनो, तुम्हाला या महामार्गाबद्दल काय वाटते? तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या YouTube चॅनलवरती सबस्क्राइब करा। धन्यवाद।